RT मधून ॲडमिशन मिळवण्यासाठी फॉर्मही भरला, नंबरही लागला, परंतु ॲडमिशन काही होत नाही आहे. का? त्याचं कारण काय आहे? तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच होत नाही आहे. बघा, 10 तारखेला जी लॉटरी लागली होती, 10 तारखेला जे मुलं सिलेक्ट झाले होते पहिल्या राऊंडमध्ये, त्यांचे आता 15 दिवस उलटून गेलेले आहेत, परंतु अजूनसुद्धा 50% ॲडमिशन झालेले नाही आहे. 17 ते 18 हजाराचं ॲडमिशन आतापर्यंत झालेले, 1,05,000 ॲडमिशन होणार आहेत. आणि पोर्टलवरती आता जर आपण माहिती बघितली तर जवळपास 55,000च्या आसपास दाखवतात की कन्फर्म झालेले आहेत, पण ते ॲडमिशन अजून पूर्ण नाही झालेले आहेत. फक्त त्यांचे ॲडमिशन कन्फर्म झालेले आहेत, म्हणजे होणार आहेत. अजून बाकी ॲडमिशनची प्रोसेस तर बाकीच आहे. म्हणजे 15 दिवस होऊन गेलेले आहेत, परंतु अजूनही ॲडमिशन होत नाही आहे. आणि आता दुसरी यादी लागण्यासाठी 5 दिवस बाकी आहे. आता खरोखरच 5 दिवसानंतर दुसरी यादी लागेल का? आता 50% जे ॲडमिशन आहेत ते 15 दिवस मिळून झालेले आहेत आणि पुढच्या 5 दिवसामध्ये राहिलेली 50% ॲडमिशन होणार आहेत का? तर हे तर गोष्ट शक्य वाटत नाही. आता यामध्ये एवढा विलंब का होतो, एवढं लेट का होतं आहे? तर त्याचं मुख्य कारण आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच लवकर होत नाही आहे. आणि त्यामध्ये सुद्धा एक मेन कारण आहे की घरी जाऊन, म्हणजे जे फिजिकल व्हेरिफिकेशन आहे ते केलं जातं आहे सध्या शाळांच्या मार्फत. जी काही तिथं कमिटी आहे त्या कमिटीमार्फत घरी जाऊन व्हेरिफिकेशन केलं जातं आहे. आणि बऱ्याच वेळा काय होतं, पालक लोक घरी मिळत नाही किंवा ॲड्रेसेस मिळत नाही, त्यामुळे सुद्धा ॲडमिशन सध्या स्थगित आहे. आणि काही ठिकाणी तर असं पाहायला मिळालेलं आहे की शाळांनी जर आता पालक वर्ग शाळेत जाऊन विचारत आहेत तर शाळा सांगते की आम्ही अजून ॲडमिशन सुरूच नाही केलेले. मग तुम्ही करणार कधी आहे हीच गोष्ट लक्षात येत नाही. अजून 5 दिवस राहिलेले आहे आणि खुद शाळेतून सुद्धा ही माहिती मिळते की तुम्ही शेवटच्या तारखेला या, ॲडमिशन करून घेऊया. तर ही अशी प्रोसेस सध्या सुरू आहे आणि म्हणून ॲडमिशन खूप लेट होत आहेत. आता तुमच्या मुलाचा नंबर जर वेटिंगमध्ये आहे तर तुमचा नंबर नक्की कधी लागणार हे कोणीच सांगू शकत नाही. बघा, आम्ही व्हिडिओज बनवतो, आम्हाला तुम्हाला माहिती द्यायची, जेन्युइन माहिती द्यायची आहे, परंतु माहिती तर पाहिजे काही, काय नेमकं तुम्हाला सांगणार आहे. बरेच जे पालक आहेत ते कमेंट करतात की आमच्या मुलाचा हा नंबर आहे तर वेटिंगमध्ये लागण्याचे काय चान्सेस आहे. बघा, चान्सेस कसे सांगणार आहे, फिक्स कोणी सांगू शकत नाही. कारण आता एखाद्या शाळेमध्ये 30 जागा आहे आणि तुमच्या मुलाचा नंबर वेटिंगमध्ये 35 आहे, तर तो ऑलरेडी 65व्या नंबरवरती गेलेला आहे. आता 30 जागेसाठी जर अजून 35 वेटिंग आहे, 65 मुलं आहेत 30 जागेसाठी, तर ऑलमोस्ट 50%पेक्षा जास्त मुलांचे ॲडमिशन रद्द झाले, तर मग तुमच्या मुलाचा नंबर लागू शकतो. तर सध्याची ही परिस्थिती आहे. बघा, 2 लाखापेक्षा जास्त ॲप्लिकेशन आहेत आणि 1,05,000 ॲडमिशन होणार आहेत. म्हणजे जवळपास अर्धेच मुलं सिलेक्ट केले जाणार आहेत आणि त्यांचे ॲडमिशन होणार आहे. बाकीचे 50% जे मुलं आहेत त्यांना ॲडमिशन मिळणार नाही. आता यामध्ये काही पालकांचा प्रश्न आहे की आम्ही ठीक आहे, या वर्षासाठी आमचं सिलेक्शन नाही झालं, तर मग आम्ही त्याच वर्गासाठी पुढच्या वर्षासाठी सुद्धा फॉर्म भरू शकतो का किंवा नंबर लागेल का? तर बघा, याचं उत्तर आहे की हो, तुम्ही फॉर्म भरू शकता आणि नंबरसुद्धा लागू शकतो, परंतु हे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी नसणार आहे. हे पाहायला लागणार आहे की त्या विद्यार्थ्याचं फॉर्म भरते वेळीला वय किती आहे. जर आपण एक उदाहरण म्हणून पहिल्या वर्गासाठी जर ॲडमिशन घ्यायचं असेल आणि जर आपण वय बघत असेल तर 6 वर्षापासून 7.5 वर्षापर्यंत त्या मुलाचं वय असायला पाहिजे. आता एखाद्या मुलासोबत काय होईल की पहिल्यांदा फॉर्म भरतानाच 7 वर्ष 5 महिने वय असेल आता या वर्षासाठी, तर पुढच्या वर्षासाठी तो इलिजिबल राहणार नाही. पण एखाद्या मुलाचं वय जर 6 वर्ष 2 महिने वगैरे असेल तर तो पुढच्या वर्षासाठी सुद्धा इलिजिबल राहणार आहे, म्हणजे 2 वेळा तो फॉर्म भरू शकतो. तर तुमच्या मुलाचं वय किती आहे, जन्म कधी झालेला आहे हे खूप महत्त्वाचं आहे. या गोष्टीसाठी तुम्हाला 2 वेळाला फॉर्म भरता येईल का नाही ते बघण्यासाठी. आणि यासाठी तुम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे की कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत आपल्या मुलाचा जर जन्म झाला असेल तर आपण कोणत्या वर्गामध्ये ॲडमिशन घेण्यासाठी फॉर्म भरू शकतो. आणि यासाठी मी तुम्हाला समोर एका चार्टच्या माध्यमातून संपूर्ण माहिती सविस्तर सांगितलेली आहे. तर तो चार्ट एकदा बघा आणि तुमचे प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळून जाणार आहे. तर बघा, RT महाराष्ट्र 2026-27 डेट ऑफ बर्थ रेंज. तर बघा, RT मध्ये साधारण पॅटर्न असा असतो. कसा? नर्सरीला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर 3 वर्ष पूर्ण असायला पाहिजे. हे प्लस आहे, 3, 4, 5, 6 हे प्लस असतं, मायनसमध्ये काहीच नाही. 3 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त. तर नर्सरीमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तुमच्या मुलासाठी तर 3 वर्ष पूर्ण असायला पाहिजे. ज्युनियर KG साठी 4 वर्ष पूर्ण असायला पाहिजे. सिनियर KG साठी 5 वर्ष पूर्ण असायला पाहिजे आणि क्लास 1 फर्स्ट स्टँडर्डसाठी 6 वर्ष पूर्ण असायला पाहिजे. आता आपण बघूया डेट रेंज. तर बघा, RT महाराष्ट्र एक्सपेक्टेड डेट ऑफ रेंज. तर बघा, क्लास नर्सरी, ज्युनियर KG, सिनियर KG, क्लास 1 आणि डेटची रेंज काय असते ते आपण बघूया. तर बघा, नर्सरीसाठी जर तुम्हाला तुमच्या मुलाचं ॲडमिशन घ्यायचं असेल तर 1 जुलै 2022 ते 31 डिसेंबर 2023 यामध्ये असायला पाहिजे. म्हणजे या दरम्यान तुमच्या मुलाचा जर जन्म झाला असेल या डेट्सच्या दरम्यान, तर तुम्ही 3 वर्ष पूर्ण झालेले तुमच्या मुलाचे आणि तुम्ही नर्सरीसाठी ॲडमिशन घेऊ शकता. त्याचप्रमाणे ज्युनियर KGची डेट सुद्धा इथे खाली दिलेली आहे. 1 जुलै 2021 ते 31 डिसेंबर 2022. म्हणजे 31 डिसेंबर जो आहे ना तो कट ऑफ डेट पकडली जाते. म्हणजे 31 डिसेंबर 2026 आता कट ऑफ डेट आहे सध्याची, 31 डिसेंबर 2026. तर म्हणून आपल्याला हे
चार्ट समजून घ्यायला लागणार आहे। एज कसं कॅल्क्युलेट करायचं तेही मी तुम्हाला सांगतो, एकदा तुम्ही हे डेट्स बघून घ्या। तर सिनियर के साठी 1 जुलै 2020 ते 31 डिसेंबर 2021, तर हा जो पिरियड आहे ना, हा 1.5 वर्षाचा पिरियड आहे। ठीक आहे, मी तुम्हाला एक एक्झाम्पल पण दाखवून देतो। आणि त्याचप्रमाणे जर तुम्हाला क्लास 1 म्हणजे फर्स्ट स्टँडर्डला जर ॲडमिशन घ्यायचं असेल, जास्त तर पालक लोक मुलांचं ॲडमिशन फर्स्ट स्टँडर्डला घेतात, तर त्यासाठी बघा 1 जुलै 2019 ते 31 डिसेंबर 2020 यामध्ये जर तुमच्या मुलाची डेट ऑफ बर्थ येत असेल तर तुम्ही RT मध्ये फर्स्ट स्टँडर्डला ॲडमिशन घेण्यासाठी पात्र आहात। तर बघा 31 डिसेंबर 2020 ते 31 डिसेंबर 2026 म्हणजे 26 पर्यंत आपल्याला पकडायचं आहे डिसेंबरच्या। आता तर सध्या मार्चच सुरू आहे, मग एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर येणार। तर 31 डिसेंबर 2026 पर्यंत जर तुमच्या मुलाचं वय 6 वर्ष बसत असेल तर तुम्ही फर्स्ट स्टँडर्डसाठी ॲडमिशन घेऊ शकता। म्हणजे 31 डिसेंबर 2020ला जर एखाद्या मुलाचा जन्म झाला असेल तरी तो पात्र होतो, परंतु जर त्याचा जन्म 1 जानेवारी किंवा 5 जानेवारी 2021ला झाला तर मग तो पात्र राहत नाही फर्स्ट स्टँडर्डसाठी, तो पात्र राहणार मग सिनियर KG साठी। ठीक आहे, हे तुमच्या लक्षात आलं। तर बघा आता तुम्हाला जर हे जर तुमच्या मुलाचं वय एक्झॅक्ट काउंट जर करायचं असेल तर एक तर हे बघा की 1 जुलै 2019 ते 31 डिसेंबर 2020च्या मधात त्याचा जन्म झालाय का नाही, तर तरी तुम्हाला कन्फ्युजन असेल तर बघा एक एज कॅल्क्युलेटर असतं, ते आपण बघूया। त्यासाठी तुम्हाला बघा पोर्टल कुठेही यायचं आहे गुगलवरती आणि इथं टाईप करायचं आहे एज कॅल्क्युलेटर। पहिलीच वेबसाईट येणार, खूप सोपं आहे बघणं। इथे यायचं आहे। आता इथे बघा, इथे तुम्हाला पहिले तर काय करायचं आहे, इथं करायचं आहे 31 डिसेंबर आणि 31 तारीख, ते राहणार 2026। आता तुमच्या मुलाचं वय किती आहे, तर आपण जसं सांगितलंय की 1 जुलै 2019 ते 31 डिसेंबर 20, तर बघा तर आपण काही एक डेट घेऊ, समजा सप्टेंबर आहे, 15 सप्टेंबर 2019 आहे आणि इथं कॅल्क्युलेट बटनावरती फक्त क्लिक करायचं। तर बघा इथं वरती दाखवलं जातं 7 वर्ष 3 महिने 16 दिवस। तर बघा जर ही डेट ऑफ बर्थ असेल, समजा 7 वर्ष होतात म्हणजे तुमच्या मुलाचं वय बसतं फर्स्ट स्टँडर्डसाठी। कसं बघा इथं काय डेट देण्यात आलेली आहे, जुलै 2019। तर बघा 1 जुलै जर आपण घेतलं, 1 जुलै 2019 आणि जर कॅल्क्युलेट केलं तर 7 वर्ष 5 महिने 30 दिवस म्हणजे 7.5 वर्ष। 7.5 वर्षापर्यंत जर तुमच्या मुलाचं वय असेल तर तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता फर्स्ट स्टँडर्डला। परंतु जुलैच्या मागे जर गेला तर मग वय एक जास्त होऊन जातं। समजा जूनमध्ये जर आपण घेतलं तर मग हे वय होऊन जातं बघा 7 वर्ष 6 महिने 30 दिवस म्हणजे 7.5 वर्षाच्या वरती गेलेत, मग तुम्हाला ॲडमिशन घेता येणार नाही, कारण तुमच्या मुलाचं वय जास्त झालंय आणि वेबसाईटच त्याला रिजेक्ट करतं। 3 वर्ष प्लस आहे तुमचा मुलगा आणि 7.5 वर्षाच्या आतमध्ये आहे तर तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता कुठल्या ना कुठल्या वर्गासाठी। आता एक महत्त्वाची गोष्ट आहे की कोणी म्हणणार की 14 वर्षापर्यंत आपल्याला ॲडमिशन घेता येतं, परंतु ते लॉटरी पद्धत नाही आहे। जर तुम्हाला लॉटरी पद्धतीने म्हणजे ऑनलाईन फॉर्म भरून जर लॉटरी पद्धतीने ॲडमिशन मिळवायचं असेल RT मध्ये तर हाच रूल आहे 7.5 वर्ष जास्तीत जास्त। आणि जर तुमच्या मुलाने आतापर्यंत, तर बघा लॉजिकली हे ठीक बसत नाही। जर तुम्ही 7.5 वर्षाचं तुमचं मूल झालंय तर तुम्ही फर्स्ट स्टँडर्डला त्याला ऑलरेडी ॲडमिशन दिलेलं असणार आणि हे जे ॲडमिशन असतात हे एंट्री लेवलच असतात। जर तुम्ही खरोखर आतापर्यंत तुमच्या मुलाला शाळेत नाहीच टाकलेलं आहे, त्याचं वय 7.5, पावणे 8 किंवा 8 वर्ष झालं असेल, तर मग तुम्हाला काय करावं लागणार आहे, ऑफलाईन शाळेत जावं लागणार आहे, ऑफलाईन पद्धतीने जावं लागणार आहे, शाळेत जावं लागणार आहे आणि तिथून तुम्ही RT मार्फत प्रवेश घेऊ शकता। त्यासाठी 14 वर्षापर्यंत ॲडमिशन देण्यासाठी रूल बनलेला आहे, परंतु ऑनलाईन जर घ्यायचं असेल तर हाच रूल। तर बघा चार्ट बघितल्यानंतर तुम्ही कॅल्क्युलेशन केलंय की नाही, तुमच्या मुलाचं वय किती वर्ष किती महिने भरतं आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। त्यावरून आपल्याला लक्षात येईल की व्हिडिओ किती लोक किती लक्षपूर्वक बघतात। तर भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।